So starting with the new section, new topic, that is mathematical logic. Mathematical logic. मॅथमॅटिक्स जरी बऱ्याच जणांना त्रासदायक वाटत असलं तरी पण लॉजिक तर प्रत्येकजण वापरतोच, आणि त्यामुळे हा टॉपिक आपल्याला मॅक्झिमम फोकस या टॉपिकचा जो आहे तो लॉजिक हा आहे. पर्टिक्युलरली डिफरंट एक्झामिनेशन्स पॉइंट ऑफ व्ह्यू अराउंड 8 to 9 मार्क्सचं वेटेज बोर्ड एक्झाममधून, तेवढंच वेटेज 6 ते 8 मार्कांचं म्हणजे 3 ते 4 क्वेश्चनचं वेटेज CET एक्झाममधून, आणि 2 क्वेश्चन्सचं वेटेज JEE एक्झाममधून सुद्धा, म्हणजे 8 मार्कांपर्यंत. आता रिवाइज्ड पॅटर्नमध्ये 30 ऐवजी 25 क्वेश्चन्सपर्यंत पॅटर्न आला आहे, त्यामुळं 1 क्वेश्चनवरती हे वेटेज आलेलं आहे. परंतु 2 क्वेश्चन विचारले जाऊही शकतात असा हा टॉपिक. सगळ्यात इझी टॉपिक प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, सर्व स्टुडंट्सचा आवडता टॉपिक. म्हणजे तुमच्या वीकली टेस्ट असतील किंवा कुठल्याही एक्झाम्स असतील, जर टॉपिक वाईज विचार केला तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्याचं स्वप्न पूर्ण करणारा हा टॉपिक आहे. कारण यात डिफिकल्ट असं काहीच नाही. एव्हरीथिंग इज लॉजिक, आणि जे आपण प्रत्येक ठिकाणी कंटिन्युअसली कन्सिस्टंटली नेहमीच वापरत असतो ते लॉजिक. फक्त ते लॉजिक आपल्याला थोडंसं सायंटिफिकली, थोडंसं मॅथमॅटिकली कशा प्रकारे युटिलाइज करायचं, कशा प्रकारे यूज करायचं, या थिंग्स याच्यामध्ये लर्न करायचे आहेत. बेसिकली व्हॉट इज मीन बाय लॉजिक. लॉजिक म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, लॉजिक म्हणजे नेमकं काय असतं, की बऱ्याच जणांना लॉजिक म्हणजे काहीतरी अंदाज बांधणे, काहीतरी तर्क काढणे, हे इथपर्यंत मर्यादित नाही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्यावेळेस काही अंदाज बांधायचा आहे किंवा काहीतरी तर्क काढायचा आहे, त्यावेळी डेफिनेटली त्या पाठीमागे काहीतरी थिंकिंग, काहीतरी वर्किंग आपल्या माइंडमध्ये झालेलं असतंच. त्याशिवाय आपण तो अंदाज परफेक्टली देऊ शकत नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण त्याला म्हणू शकतो, ते यूज करून आपण एखाद्या पर्टिक्युलर डिसिजनपर्यंत पोचत असतो. दॅट इज द लॉजिक. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनचा यूज करून एखाद्या पर्टिक्युलर डिसिजनपर्यंत आपण पोचतो, ते म्हणजे लॉजिक. बेसिकली दिस वर्ड लॉजिक इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड लोगोस. लोगोस नावाचा ग्रीक वर्ड आहे, त्याच्यापासून लॉजिक हा वर्ड डेव्हलप झाला. पर्टिक्युलरली लॉजिक डील्स विथ द मेथड ऑफ रिझनिंग. कारण विदाऊट रिझनिंग आपण कुठल्याही कन्क्लुजनपर्यंत पोहोचू शकत नाही. काही वेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन, वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स आपल्याकडे अवेलेबल असतात, आणि त्याच्यावरून आपण एखाद्या कन्क्लुजनवरती पोहोचतो. दॅट इज द प्रोसेस ऑफ रिझनिंग. आणि म्हणूनच या टॉपिकला जरी
स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, CET पॉईंट ऑफ व्ह्यू मॅथमॅटिकल लॉजिक असं नाव दिलेलं असलं तरी JEEच्या कंटेंटमध्ये याचं नाव आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. त्यामुळे बऱ्याच वेळा JEEच्या कंटेंटमध्ये हा टॉपिक लॉजिक आपण शोधतो, लॉजिक सापडतच नाही, तर तिथे नाव आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. ओके. ग्रीक फिलॉसॉफर अँड थिंकर Aristotle, he started the study of logic systematically. ॲरिस्टॉटलनं याची लॉजिकची स्टडी सिस्टमॅटिकली स्टार्ट केली आणि नंतर मग जॉर्ज बुल नावाचा जो मॅथमॅटिशियन ॲज वेल ॲज इंग्लिश फिलॉसॉफर आहे, त्यानं त्यामध्ये आणखी फर्दर डेव्हलपमेंट केली. त्याला बुलियन अल्जेब्रा हा एक सेपरेट सेक्शन यामध्ये डेव्हलप केला. आणि आज आपल्याला माहीत आहे की ही जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर लँग्वेज आहे, मशीन लँग्वेज आहे, ह्या पूर्ण टेक्नॉलॉजीचा बेस जर इनिशियली काय असेल तर तो आहे हा मॅथमॅटिकल लॉजिक. आपल्याला माहीत आहे मशीन लँग्वेज किंवा कम्प्युटर लँग्वेज, सॉफ्टवेअर लँग्वेजमध्ये फक्त बायनरी सिस्टम, डिजिटल सिस्टम त्याला म्हटलं जातं. हे जे डिजिटल आहे, ह्या डिजिटलचा बेसच मुख्य लॉजिक आहे. आणि आज आपण डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये वावरतो आहे, त्याचा खूप फ्रिक्वेंटली यूज पण करतो आहे. पण ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीमधला जो मुख्य बेस आहे याच्या डेव्हलपमेंट मागचा, तो आहे हा मॅथमॅटिकल लॉजिक. आपल्याला माहीत आहे की ही डिजिटल लँग्वेज जी असते, कम्प्युटर लँग्वेज, ती 1, 0 ह्या 2 डिजिट्सपासून तयार झाली. त्याला बायनरी लँग्वेज असं पण म्हटलं जातं. ह्या बायनरीचा मुख्य बेस, ह्या डिजिटल लँग्वेजचा मुख्य बेस म्हणजे लॉजिक आहे. इवन काही जणांचा जर इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट असेल 11-12ला ऑप्शनलमध्ये, तर त्याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा जो भाग आहे, त्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा फंडामेंटल पार्ट जो आहे तो ह्या लॉजिकवरतीच डिपेंडंट आहे. त्यामुळं इझी आहे, सिम्पल आहे, इम्पॉर्टंट पण आहे, म्हणून त्याला तेवढं वेटेज पण दिलं गेलेलं आहे. ही बायनरी सिस्टीम, डिजिटल सिस्टीम, रिझनिंग, ह्या सगळ्या थिंग्स याचे फंडामेंटल्स म्हणजे हा टॉपिक लॉजिक आहे. ओके. मग आता या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे आपला, याच्यामध्ये खूप छोटे छोटे वेगळे पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्टेटमेंट. फर्स्ट पॉईंट जो आहे तो स्टेटमेंट. आता स्टेटमेंट आणि सेंटेन्स ह्या 2 थिंग्स आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंटेन्स अँड स्टेटमेंट? सेंटेन्समध्ये आणि स्टेटमेंटमध्ये काय फरक आहे? येस, ज्यांना जे सांगू शकतात त्यांनी सांगायला हरकत नाही. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सेंटेन्स अँड स्टेटमेंट? स्टेटमेंट हा शब्द कुठे कुठे ऐकला आहे? कोणकोणत्या फील्डमध्ये, कोणकोणत्या सेक्टरमध्ये? येस. आता पहा, वेगवेगळे एक्झाम्पल्स जे आता तुम्ही सांगितले की स्टेटमेंट कुठं कुठं वापरलं जातं. कोर्टामध्ये काही साक्षीदार किंवा आरोपी असतात, त्यांचे स्टेटमेंट घेतले जातात. बँकेचं स्टेटमेंट असतं. काही लॉ असतात, काही थेरम्स असतात, काही रूल्स असतात, त्यांचे पण स्टेटमेंट असतात. सेंटेन्स नाही म्हणत त्याला, आपण स्टेटमेंट म्हणतो. एखादा कुठला लीडर असेल, त्यांना काहीतरी स्टेटमेंट देतात, बरोबर आहे. ते हेडलाईन होऊन येतं पेपरला स्टेटमेंट, परत त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. लाईकवाईज
मग हा स्टेटमेंटमध्ये आणि सेंटेन्समध्ये नेमका काय फरक आहे? थिंग्स लक्षात यामध्ये पर्टिक्युलरली जेव्हा स्टेटमेंट असं म्हटलं जातं त्या स्टेटमेंटमध्ये कधीच बदल करता येत नाही. पहा, जे काही एक्झाम्पल्स तुम्ही आत्ता सगळे सांगितले प्रत्येक ठिकाणी चेक करून बघा. बँक स्टेटमेंट काय देतं आपल्याला की पूर्ण त्या वर्षभरामध्ये 1 महिन्याभरामध्ये जे काही आपल्याला ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला ते देतं की एवढी अमाऊंट डेबिट झाली, एवढी अमाऊंट क्रेडिट झाली, एवढी अकाउंट शिल्लक आहे, बरोबर. हे प्रिव्हियस डेटपासून त्या डेटपर्यंत आपला स्टेटमेंट मिळतं. त्यात आपण काही बदल करू शकतो का? नाही करू शकत. ज्यात जे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी घडून गेलेले आहेत तेच आपल्याला प्रिंटेड फॉर्ममध्ये स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये येतात. त्या झालेल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. समजा एखाद्या पर्टिक्युलर कोर्टामध्ये असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये असेल, एखाद्या आरोपीनं एखाद्या साक्षीदारानं काहीतरी स्टेटमेंट घेतात. त्याचं का स्टेटमेंट घेतात ते बदलता येत नसतं परत. एखादा रूल असेल, एखादा लॉ असेल, एखादा थेरम असेल, बदलता येत नाही आपल्याला. हां, आपण त्याचं वर्डिंग बदलू शकतो, त्याच्यामधले सेंटेन्सेस बदलू शकतो, पण त्याचा जो मुख्य अर्थ आहे तो आपला बदलता येत नाही. याचं कारण का? तर स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला काहीतरी कन्क्लुजनवरती पोहोचायचं असतं, काहीतरी कन्क्लुजन काढायचं असतं, काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो. मग असे सेंटेन्सेस की ज्यांचा यूज करून आपण काहीतरी कन्क्लुजन काढू शकतो. बघा, एखाद्या वेळी कोर्टामध्ये आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीनं एखादं स्टेटमेंट दिलं, ते नोट करायला सांगतात पॉईंट टू बी नोटेड म्हणून. का? की हे त्याचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटवरती तुम्हाला कन्क्लुजन काढायचं आहे, काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे. किंवा बँक स्टेटमेंट आपण पाहतो, त्याच्यावरचं पूर्ण सगळे डिटेल्स जे आहेत ते बघून आपण काहीतरी कन्क्लुजनवरती येत असतो की हे एवढे ट्रान्झॅक्शन असे झालेत, एवढे ट्रान्झॅक्शन असे झालेत यावरती. किंवा एखादा पॉलिटिकल लीडर असेल किंवा एखादा मोठा व्यक्ती असेल, त्यांना काही स्टेटमेंट दिलं, लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन येतं त्याचं की यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे. मग त्याच्यावरून काय ते डिसिजन्स आणि कन्क्लुजन्स काढले जातात. किंवा एखादा लॉ असेल, एखादा रूल असेल, थेरम असेल, आपण पाहतो वेगळ्या प्रूफमध्ये, वेगळ्या डेरिवेशनमध्ये एखादी स्टेप असेल, लगेच पुढं ब्रॅकेटमध्ये लिहितो AB² = AC² = AB² + BC². पुढं ब्रॅकेटमध्ये कोण म्हटलं असं? पायथागोरस म्हटला. त्याचा आधार घेऊन आपण कन्क्लुजनवरती येतो काहीतरी. मग हे जे रूल्स असतात, थेरम्स असतात, त्याचे अर्थ आपण बदलू शकत नाही, वाक्यरचना बदलू शकतो, लँग्वेज बदलू शकतो, पण त्याचं मिनिंग चेंज करता येत नाही. याचं कारण ते डिसिजन मेकिंग सेंटेन्सेस असतात. ओके, हा डिफरन्स आहे सेंटेन्समधला आणि स्टेटमेंटमधला. सेंटेन्सेस एनी ग्रुप ऑफ वर्ड्स, पण ज्या सेंटेन्सेसला चेंज करता येत नाही, त्याचा अर्थ बदलता येत नाही आणि त्याचा यूज काहीतरी कन्क्लुजन किंवा डिसिजनसाठी घेतला जातो, अशा प्रकारचे सेंटेन्सेस म्हणजे स्टेटमेंट असतात. मग आता लॉजिकल स्टेटमेंट म्हणजे काय? तर ज्या स्टेटमेंटचा यूज करून लॉजिकल डिसिजन घेतले जातात, ज्या स्टेटमेंटचा यूज करून लॉजिकल डिसिजन घेतले जातात, त्यांना आपण लॉजिकल स्टेटमेंट म्हणणार. मग लॉजिकल डिसिजन्स कुठले? तर ते 2च असतात. लॉजिकल डिसिजन फक्त 2 आहेत आणि ते म्हणजे ट्रू आणि फॉल्स.
ट्रू आणि फॉल्स. आणि त्यामुळं लॉजिकल स्टेटमेंट डिफाईन होत असतानाच कशा प्रकारे डिफाईन होतं, ए सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एखादं सेंटेन्स ऐकल्यानंतर इमिजिएटली आपण जर ते सेंटेन्स ट्रू आहे किंवा ते फॉल्स आहे असं दोन्हीपैकी काहीतरी एक इमिजिएट सांगू शकतो. एखादं सेंटेन्स ट्रू असेल किंवा ते फॉल्स पण असू शकतं, पण दोन्हीपैकी काहीतरी एक नक्कीच असतं. दोन्हीपैकी काहीतरी एक लॉजिकल डिसिजन त्याच्यावरून घेतलाच जाऊ शकतो. अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला म्हटलं जातं लॉजिकल स्टेटमेंट. ए सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकाच वेळी ते ट्रू पण आहे फॉल्स पण आहे किंवा ट्रू पण नाही फॉल्स पण नाही असं होत नाही. जर ते सेंटेन्स ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोनपैकी किमान काहीतरी एक डिसिजन त्याच्यावरून घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारचं सेंटेन्स म्हणजेच असतं लॉजिकल स्टेटमेंट. A sentence which is either true or false but not both simultaneously is called logical statement. A sentence which is either true or false but not both simultaneously is called logical statement. Okay. आता ह्या लॉजिकल स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू वरून रिप्रेझेंट केलं जातं. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्या स्टेटमेंटचं ट्रूथनेस किंवा फॉल्सनेस सांगणारी व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे स्टेटमेंटचं ट्रूथनेस किंवा फॉल्सनेस सांगणारी व्हॅल्यू. म्हणजे समजा एखादं लॉजिकल स्टेटमेंट ट्रू असेल, लॉजिकल स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल टी. फरक लक्षात घ्या. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, कॅपिटल टी. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल, स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल एफ. एफला पण ट्रूथ व्हॅल्यूच म्हणायचं, त्याला फॉल्स व्हॅल्यू नाही म्हणायचं. हे टी आणि एफ दोन्ही पण ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू नसते, ट्रूथ व्हॅल्यू टी असते, कॅपिटल टी. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल एफ. समजा आपल्याला एखादं स्टेटमेंट सांगितलं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते विचारलं. जर ते स्टेटमेंट ट्रू असलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल टी. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल एफ. ओके. पर्टिक्युलरली आपला जो पहिला ग्रुप आहे क्वेश्चन्सचा तो हाच आहे. पहिला टाईप आहे क्वेश्चनचा तो हाच आहे की आपल्याला काही सेंटेन्सेस दिले जातात आणि त्यावरून विचारलं जातं की हे सेंटेन्सेस लॉजिकल स्टेटमेंट आहेत का, आणि असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. ओके. आता मी या ठिकाणी काही सेंटेन्सेस तुमच्या समोर लिहितो. हे सेंटेन्सेस लॉजिकल स्टेटमेंट आहेत किंवा नाही ते मला सांगायचे. ओके.
द मून revolves around the earth. The moon revolves around the earth. हे लॉजिकल स्टेटमेंट म्हणता येईल किंवा नाही, अगोदर हे सांगा. येस का म्हणता येऊ शकतं? हे ट्रू किंवा फॉल्स सांगता येऊ शकतं याच्याबद्दल? हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे, म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, येस दिस इज ए लॉजिकल स्टेटमेंट and its truth value is capital T. ओके. त्यानंतर समजा मी सेकंड सेंटेन्स असं लिहितो, मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. हे आहे का लॉजिकल स्टेटमेंट? लॉजिकल स्टेटमेंट आहे का? क्वेश्चन काय लक्षात घ्या, मी एवढंच विचारलंय की हे लॉजिकल स्टेटमेंट आहे किंवा नाही. ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया हे ट्रू आहे? फॉल्स आहे. पण फॉल्स जरी असलं तरी ते लॉजिकल स्टेटमेंट असू शकतं. त्यामुळं बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं, काही जणांचं, फॉल्स असलं की लॉजिकल स्टेटमेंटच नाही म्हणतात. असं नाही होत. दिस इज द लॉजिकल स्टेटमेंट. हे लॉजिकल स्टेटमेंट आहे. येस दिस इज ए लॉजिकल स्टेटमेंट and its truth value is capital F. ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल. म्हणजे हे लॉजिकल स्टेटमेंट आहे. ओके. त्यानंतर समजा आता सेंटेन्स असा आहे, प्लीज सिट डाउन. हे लॉजिकल होईल? लॉजिकल होईल का? हे नाही होणार. हे लॉजिकल स्टेटमेंट होणार नाही का? हे सेंटेन्स ऐकलं की आपण एकतर येस म्हणू, नो म्हणू किंवा बसत नाही जा वगैरे असं म्हणू. पण ट्रू किंवा फॉल्स म्हणता येऊ शकतं याला? नाही म्हणता येणार. हे सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे बरं? इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे हे? इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स.
कुठलंच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स हे कधीच लॉजिकल स्टेटमेंट होऊ शकत नाही. समजा प्लीज गिव मी ए ग्लास ऑफ वॉटर, हे लॉजिकल स्टेटमेंट होईल का? नाही, नाही होणार. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नेव्हर लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये काहीतरी रिक्वेस्ट आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर आहे, अशा प्रकारचे सेंटेन्सेस हे कधीच लॉजिकल स्टेटमेंट होऊ शकत नाहीत. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे याला आपण लिहिणार नो, दिस इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट. आणि जर ते लॉजिकल स्टेटमेंटच नाही आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगण्याचा काही संबंध येतो का? त्याला ट्रूथ व्हॅल्यू नसणारच. ओके. त्यानंतर आता हे सेंटेन्स आहे, हाऊ ब्युटिफुल ताजमहाल इज. हे होईल का लॉजिकल स्टेटमेंट? हाऊ ब्युटिफुल ताजमहाल इज लॉजिकल स्टेटमेंट आहे का? नाही. का ताजमहाल ब्युटिफुल नाही आहे? जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, सगळ्या जगाने मान्य केलेले, ते आपल्यालाही मान्य करावेच लागतात. जर असं म्हटलेलं असतं ताजमहाल इज ब्युटिफुल किंवा ताजमहाल इज वन ऑफ द वंडर इन द वर्ल्ड, ते स्टेटमेंट झालं असतं. पण इथं एक्सक्लामेशन आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. हे कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आर नेव्हर लॉजिकल स्टेटमेंट. एक्सक्लामेशन वरून कधीच डिसिजन घेता येत नाही. कारण एक्सक्लामेशन म्हणजे अचानक आलेली रिॲक्शन असते. एखादा ॲक्सिडेंट आपण पाहिला, ओ व्हॉट अ डेंजरस ॲक्सिडेंट इट वॉज, अचानकपणे आपल्याकडनं हे सेंटेन्स निघून जातं. पण काही वेळाने परत आपला रिअलाइज होतं, अरे हा ठीक आहे, याच्यापेक्षा आपण आणखी डेंजर पाहिलेलं आहे. म्हणजे इमिजिएट रिॲक्शन असते एक्सक्लामेशन म्हणजे. आणि त्यामुळं अशा इमिजिएट रिॲक्शन्स या डिसिजन मेकिंगसाठी वापरल्या जात नाहीत. बरोबर आहे? आपण पाहतो स्टेटमेंट ज्यावेळी लिहून घेतले जातात कोर्टामध्ये वगैरे, संपूर्णपणे शुद्धीमध्ये असताना लिहून देत आहे की असं लिहिलं जातं त्यामध्ये. का? कारण एक्सक्लामेशन ही इमिजिएट रिॲक्शन असते आणि त्यामुळं एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हे कधीच लॉजिकल स्टेटमेंट नसतात. सो नो, दिस इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट. त्यानंतर समजा पाचवं सेंटेन्स असं आहे, व्हॉट आर यू डुईंग. हे होईल लॉजिकल स्टेटमेंट? नाही, हे लॉजिकल स्टेटमेंट होणार नाही. कारण इथं क्वेश्चन मार्क आहे. कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे हे?
कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? हां, इंटरॉगेटिव्ह. बरोबर आहे. इंटरॉगेटिव्ह मध्ये त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग, व्हेर आर यू गोईंग, असे जर प्रश्न विचारले तर त्याचं ते ट्रू किंवा फॉल्स असं आपण सेपरेशन करू शकत नाही. त्या सेंटेन्सेसबद्दल ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे नाही सांगता येणार. आणि त्यामुळं हे लॉजिकल स्टेटमेंट होणार नाही. सो नो, दिस इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस and interrogative sentences are never logical statements. या 3 प्रकारचे सेंटेन्सेस कोणकोणते 3? इम्पेरेटिव्ह म्हणजे या प्रकारचे, एक्सक्लामेटरी आणि इंटरॉगेटिव्ह, या प्रकारचे सेंटेन्सेस कधीच लॉजिकल स्टेटमेंट नसतात. मग कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस लॉजिकल स्टेटमेंट होऊ शकतात? हे सेंटेन्सेस कुठल्या टाईपचे सेंटेन्सेस आहेत? हे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्सेस. ओनली असर्टिव्ह सेंटेन्सेस मे बी द लॉजिकल स्टेटमेंट्स. असर्टिव्ह सेंटेन्सेस लॉजिकल स्टेटमेंट असू शकतात, पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, दीज आर नेव्हर लॉजिकल स्टेटमेंट. हे कधीच लॉजिकल स्टेटमेंट नसतात. असर्टिव्ह सेंटेन्सेस मात्र लॉजिकल स्टेटमेंट असू शकतात. ओके. त्यानंतर समजा आता हे सेंटेन्स आहे, रोहित इज गुड बॅट्समन. आहे का हे लॉजिकल स्टेटमेंट? ट्रू आहे की फॉल्स आहे? येस. लॉजिकल स्टेटमेंट नहीं है का? प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं. हां, पर समजा आपण असं म्हटलं, रोहित ऐवजी असं म्हटलं सचिन इज गुड बॅट्समन. आता दिस इज नॉट द लॉजिकल स्टेटमेंट, कारण यात रोहित कोण आहे हेच माहीत नाही.
मी हे आमच्या गल्लीतल्या पलीकडच्या लाईनमध्ये एक रोहित राहतो त्याच्याबद्दल लिहिले वाक्य. तुम्हाला कसं कळलं तो गुड आहे का बॅड आहे बॅट्समन? तुम्हाला कोण वाटला? रोहित शर्मा? नाही, मी ह्या रोहितबद्दल लिहिलंय. बरोबर आहे? म्हणजे सेंटेन्स असर्टिव्ह आहे, पण ते लॉजिकल स्टेटमेंट नाही. याचं कारण की रोहित कोण आहे हेच माहीत नाही. हा जर असं म्हटलं असतं रोहित शर्मा इज वन ऑफ द बॅट्समॅन इन इंडियन टीम, तो गुड आहे बॅड आहे हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण प्रत्येकाचं ओपिनियन बदलू शकतं, प्रत्येकाच्या मतानुसार त्याची ट्रुथ व्हॅल्यू चेंज होऊ शकते. आपलंच मत फिक्स नसतं. एखाद्या मॅचमध्ये खेळला तर चांगला आहे, नाही खेळला तर वाईट आहे. आपलंच मत फिक्स नसतं. बरोबर आहे? म्हणजे दोन गोष्टी त्याला, एक म्हणजे व्हेरिएबल, जो पर्सन आहे तो नेमका कोण आहे माहीत नाही, त्यामुळं व्हेरिएबल इज नॉट डिफाईन्ड. आणि गुड किंवा बॅड हे आपण नाही सांगू शकत. हे ओपिनियन प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. हां, रोहित इज बॅट्समन इन इंडियन टीम असं म्हणू शकतो आपण, पण हे मात्र सेंटेन्स लॉजिकल स्टेटमेंट होणार नाही. अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला म्हटलं जातं ओपन सेंटेन्स. ज्या सेंटेन्सेस मधला व्हेरिएबल प्रॉपरली डिफाईन केलेला नसतो अशा सेंटेन्सेसला म्हटलं जातं ओपन सेंटेन्सेस. अँड ओपन सेंटेन्सेस आर ऑल्सो नेव्हर लॉजिकल स्टेटमेंट्स. ओपन सेंटेन्सेस पण लॉजिकल स्टेटमेंट नसतात. सो दिस इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट. हे लॉजिकल स्टेटमेंट नाही. ओके. त्यानंतर समजा सेंटेन्स या प्रकारे दिलाय, सचिन तेंडुलकर जरी म्हटलं असतं तरी पण सचिन तेंडुलकर इज गुड बॅट्समन हे वाक्य स्टेटमेंट होणार नाही. हां, सचिन तेंडुलकर वॉज बॅट्समन इन इंडियन टीम हे चालेल, हे वाक्य होईल, ते ट्रू होईल. बरोबर आहे? पण तो गुड आहे की बॅड आहे हे मात्र कोणी सांगू. हां, गुड किंवा बॅड असेल तर लॉजिकल स्टेटमेंट होणार नाही, कारण त्याच्यावरती डिसिजन नाही घेता येणार. हां, सचिन तेंडुलकर वॉज बॅट्समन इन इंडियन टीम असं जर म्हटलं तर लॉजिकल स्टेटमेंट होईल, ते ट्रू पण असेल. पण गुड बॅट्समन जर म्हटलं सचिन तेंडुलकर वॉज गुड बॅट्समन नाही होणार. नाही, बरेच आहेत, पण आपण वाक्य काय दिलंय? वाक्य काय दिलंय? आपण जर असं म्हटलं सचिन तेंडुलकर वॉज ए बॅट्समन इन इंडियन टीम, कोण याला खोटं म्हणणार आहे? फॉल्स कोण म्हणणार आहे याला? इंडियन टीम मध्ये सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती नव्हता का? हो बाबा, पण आता वाक्याचा अर्थ लक्षात घे ना. तू वाक्याचा अर्थ लक्षात घे ना. सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती इंडियन टीम मध्ये नव्हता का? येस, त्याला फॉल्स नाही म्हणू शकणार आपण. तिथं फॉल्स नाही म्हणू शकणार आपण. तिथं व्हेरिएबलचा प्रश्न येणार नाही. लक्षात घ्या, तिथं व्हेरिएबलचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण त्याला पूर्ण नावासहित आडनावासहित मेन्शन केलेलं आहे. येतं लक्षात? आता इंडियन टीम मध्ये किती सचिन तेंडुलकर होते सांग तू. इंडियन टीम मध्ये सचिन तेंडुलकर किती होते
आत्तापर्यंत किती होऊन गेले आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये? बरोबर आहे. तिथं ते स्पेसिफिक नेम झालं. ओनली सचिन असं नाही म्हटलं आपण, ओनली सचिन असं म्हटलं नाही. बरोबर आहे. आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक नाही सांगितली, गुड आहे की बॅड आहे, चांगलं खेळतो वाईट खेळतो वगैरे, हे पण नाही म्हटलं आपण. फक्त तो त्या टीममध्ये होता एवढंच म्हटलं, आणि हे ट्रू आहे. अशा वेळी ते स्टेटमेंट होईल. म्हणून मगाशी म्हटलं जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, हेच वाक्य ताजमहल इज वन ऑफ द वंडर्स इन द वर्ल्ड आहेच, ते मान्य करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर 6 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वल टू 25. हे आहे का लॉजिकल स्टेटमेंट? येस, हे लॉजिकल स्टेटमेंट आहे. आणि ते ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार. ओके, हे लॉजिकल स्टेटमेंट आहे. त्यानंतर समजा सेंटेन्स असं दिलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. लॉजिकल स्टेटमेंट आहे. ट्रू है कि फॉल्स है? ट्रू है कि फॉल्स है? दिस इज नॉट द लॉजिकल स्टेटमेंट. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपण वापरतो, करेक्ट आहे आपल्याला वाटतंय, बट लॉजिकली इट इज नॉट द स्टेटमेंट. ते स्टेटमेंट का नाही? कारण याच्यामध्ये थिटा कोण आहे हे मेन्शन केलेलं नाही आहे. जेव्हा असं म्हटलं जाईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 वेअर थिटा बिलॉंग्स टू आर, म्हणजे थिटाबद्दल काहीतरी सांगितलं जाईल, ते खरं असेल खोटं असेल डझंट मॅटर, त्या थिटाबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. जर ते थिटा बिलॉंग्स टू आर असं लिहिलं तरच आता हे लॉजिकल स्टेटमेंट झालं आणि ते ट्रू आहे. पण जर हे लिहिलं नाही तर आता मात्र हे लॉजिकल स्टेटमेंट नाहीये. फरक लक्षात घ्या. हे ओपन सेंटेन्स आहे, कारण यात थिटा कोण आहे हेच सांगितलं नाही. आपण ट्रिग्नोमॅट्रीमध्ये नाही आहेत, आपण लॉजिकमध्ये आहेत. इव्हन आपण लिहित नाही कधी ते, पण ट्रिग्नोमॅट्रीच्या किंवा कोणत्याही फॉर्म्युलांच्या वेळी त्यातले व्हेरिएबल डिफाईन केले जातात. एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स बिलॉंग्स टू इंटिजर, हे लिहिलं जातं, आपण ते इग्नोर करतो. ते महत्त्वाचं असतं. इथे थिटा कोण आहे हे जर सांगितलं नाही तर हे लॉजिकल स्टेटमेंट होत नाही. जरी ही आयडेंटिटी आपण फॉर्म्युला म्हणून वापरत असलो तरी ती वापरत असताना त्या ठिकाणी आपल्या माइंडमध्ये हे फिक्स असतं की थिटा हा अँगल आहे, त्याला एक रिअल व्हॅल्यू आहे. ओके, त्यामुळं हा थिटा किंवा एक्स जो कोणी असेल तो डिफाईन होणं गरजेचं आहे. जर असं म्हटलं थिटा बिलॉंग्स टू आर, आता हे लॉजिकल स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे. ओके, त्यानंतर समजा असं सेंटेन्स दिलं एक्स प्लस 6 इक्वल टू 9. एक्स प्लस 6 इक्वल टू 9. आता पहा, याला जर आपण सॉल्व केलं तर 6 पलीकडे जाईल, 9 मायनस 6 म्हणजे 3, एक्स इक्वल टू 3 व्हॅल्यू मिळते आपल्याला.
पण हे लॉजिकल स्टेटमेंट नाही आहे, कारण यात एक्स कोण आहे ते डिफाईनच नाही केलेलं, म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे. जसं इथं हा व्हेरिएबल डिफाईन नव्हता, तसं इथे हा व्हेरिएबल डिफाईन नाही आहे, आणि त्यामुळं हे लॉजिकल स्टेटमेंट नाही. ओके, म्हणजे इन जनरल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्सेस हे लॉजिकल स्टेटमेंट नसतात. ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस लॉजिकल स्टेटमेंट असू शकतात, असं म्हटलंय, असतातच असं नाही. ओके, हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, पण ते ओपन सेंटेन्स असल्यामुळं लॉजिकल स्टेटमेंट नाही. गॉट दिस पॉइंट? सो राईट डाऊन फर्स्ट. आधी हे नोट डाऊन करूया आपण पॉइंट्स. हेडिंग टाका मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक असं हेडिंग टाका. लॉजिकलाच इन ब्रॅकेट रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग. In that first write down logical statement. Logical statement. Logical statement. A sentence which is either true, a sentence which is either true or false, either true or false, but not both simultaneously, but not both simultaneously. Not both simultaneously. Is called logical statement. Is called logical statement. Logical statement. Full stop. Next line. The truthness or falseness. ट्रूथ व्हॅल्यूची डेफिनेशन लिहितो आपण. द ट्रूथनेस और फॉल्सनेस of a logical statement is given by its truth value, is given by its
truth value. Full stop. If a logical statement is true, if a logical statement is true, its truth value is capital T, capital T, and if a logical statement is false, a logical statement is false, its truth value is capital F, is capital F. Full stop. Next line. In general, imperative spelling आहे समोर, comma exclamatory and interrogative sentences are never logical statements, are never logical statements. Full stop. Only the assertive sentences may be the logical statements, may be the logical statements. Full stop. Next line. An assertive sentence in which variable is not defined, variable is not defined, is called open sentence, is called open sentence. Full stop. Open sentences are never logical statements.
open sentences are never logical statements. Full stop. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन, state which of the following are statements. State which of the following are statements. Full stop. In case of statement, state its truth value. स्टेटमेंट आहे किंवा नाही ते सांगायचंय, आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. आता आधी हे एक्झाम्पल्स लिहा सगळे समोरचे विथ आन्सर. वन आणि टू आधी घ्या. हां, डिस्क्रिप्टिव्हमध्ये क्वेश्चन असा असतो, 3 वाक्य देतात किंवा 2 वाक्य देतात 2 मार्कांसाठी. ऑब्जेक्टिव्हमधून CETला हाच क्वेश्चन असा असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज ए लॉजिकल स्टेटमेंट. 4 वाक्य देतात, आपलं सांगायचं असतं ते कुठलं लॉजिकल स्टेटमेंट आहे ते, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए लॉजिकल स्टेटमेंट असाही क्वेश्चन असतो. हे खूप इझी आहे, ऑब्जेक्टिव्हली सुद्धा आणि डिस्क्रिप्टिव्हली पण. तर 3, 4, 5, 6. आता 7, 8 आणि 9चं पण आन्सर असं तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. मी जसं शॉर्टमध्ये लिहिलं तसं शॉर्टमध्ये नाही लिहायचं, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. कंप्लीट दिस.